अरे गुड मॉर्निंग मित्रो. आता मंडीसाठी निघालो मी. आज रविवार असल्यामुळे थोडा लवकर चाललो. कसा आहे, हिंदीतून थोडा मला जमून नव्हतं राहिला, म्हणून मराठीतून बनवायची कोशिश करून राहिलो ब्लॉग. कारण काही काही गोष्टी मला समजत नव्हत्या हिंदीतून. मित्रो पा मामा तयार आहे. बस मामाला घेतो आता. पटापट 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 निघून जातो मंडीसाठी. कसं आहे, आणि आज गर्दी खूप राहते ना, त्यामुळे लवकर घ्यावं लागते माल. मित्रांनो, आता बायपास सोडून चाललो आहे मी अंदर. हा मंडीचा रस्ता आहे. आता या कॉलनीतून जाते हा रस्ता. समोर राईट मारला का मंडी. ठीक आहे. नवीन रस्त्यानं टाकलं दोस्तो गाडी, कारण या त्या रस्त्यानं अजूनही मंडप तसाच आहे, त्यामुळे नवीन रस्त्याने घेतली गाडी. आता 4-5 दिवस झाले मंडप आहे दोस्तो. लग्न म्हणलं तर 1 दिवसाचं नाही राहिलं. आता 4-5 दिवस लागते लग्नाला. मंडीत पोचलो, पार्किंग मध्ये आलो. आता जागा पाहतो पार्किंग मध्ये. आज रविवार असल्यामुळे गर्दी राहते ना, त्यामुळे जागा भेटायला नाही पाहत. आज तरी गर्दी कमी आहे मित्रांनो, नाहीतर खूप गर्दी असते. जागा गाडी कुठे लावायची, काय लावायची विचार पडत असते. हे बघा, इथं ट्रकच्या बाजूला जागा दिसू राहिली. बघते इथं लावून लागते का नाही. तर बघा गाडी कशी पार्किंग केली, एकदम टाइट मध्ये. मोठा ट्रक उभा होता त्याला लागून. पहा कशी मंडीत गर्दी आहे. मित्रांनो, रविवार असल्यामुळे मार्केट मध्ये खूप गर्दी असते दोस्तो. आणि कसं आहे, भाजी घ्यायला बी खूप टाइम लागते. त्याच्यात व्हिडिओ बनवणं आणि भाजी घेणं म्हटलं का माझा अर्धा तास तरी जास्तीचा जातो. कसं आहे दोस्तो, घरचे लोक भाजी घ्यायला खूप येतात घरगुती. त्याच्यामुळे का नाही, रविवारची भाजी खूप महाग असते. कारण गर्दी खूप होऊन जाते, भाजी कमी राहते आणि येणारे जास्त राहते ना. आणि घरगुती लोक काय भाजीचे आता तरी भाव ठीक आहे, पण आता इथून 15-20 दिवसांनी बघा किती महाग होणार आहे. तर घरगुती लोकांना कसं 1 किलो तरी घ्यावंच लागते ना, मग ते ऑटोमॅटिक मग येणं कमी होऊन जाते. अशी गर्दी आहे आज मंडी मध्ये. बा गर्दी. आमचे काका उभे आहेत तिथे. मित्रों, कसा लसण छाट्या अलग अलग 3-4 क्वालिटीचा लसण बनवत्या एका कट्ट्यातला. 100 वाला, एक 150 वाला, एक 120 वाला, फिर अलग अलग लगा के रखता. मामा, बरेच मित्रांचे कमेंट येऊन राहिले होते मित्रांनो. तर म्हणे मराठीतून व्हिडिओ बनव. तर मी आज 2 व्हिडिओ मराठीतून बनवले. जर तुम्हाला हिंदी या मराठी कोणते आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, मी त्याच्यातच बनवीन.
ज्याच्यात कम्फर्टेबल तुम्हा लोकांना वाटेल, आवडेल त्याच्यातच बनवणार. मित्रों, अभी गाजराचा सीजन खत्म होत आला. आता हलवा वगैरे खाऊन घ्या गाजराचा. जशी जशी ऊन वाढते तशी तशी गाजर येणं बंद होते मित्रांनो. आता हे गाजर आता जवळपास 8-15 दिवस येणार, त्याच्यानंतर हे गाजर बनून जाणार. त्या पहिले जर आपण तुम्हाला हे गावरानी गाजर जर खायचे असेल तर घेऊ शकता. अरे नींबू रे, नींबू 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 500 का दो. हाँ वटाना 30 काय किलो आहे. या वर्षी निंबू खूप महाग आहे मित्रांनो, खूपच महाग आहे. कारण 2 महिने 3 महिने झाले जवळपास निंबूचे रेट कमी येऊन राहिले. आता तर उन्हाळा लागणार आहे, उन्हाळ्यात काय भाव होणार का नाही काही सांगू नाही शकत मित्रांनो. आताच अगर निंबू 5 रुपये 10 रुपये खपून राहिला तर उन्हाळ्यात काय भाव खपणार आहे बघू आता. मित्रो, मेथी बाजारची राणी आहे. आता मेथीचे भाव वाढले. हमारे दो पा मित्रो, गर्दी आज रविवार असल्यामुळे रविवारची गर्दी आहे आज. चालायला जागा नसते. माल भी थोडा महाग राहते आज. कसा मित्रो, हे जे गर्दी आहे याच्या गर्दीचं कारण आहे, कारण हे जे चिल्लर घेणारे जे लोक आहे ना, जे आजूबाजूचे जे ते ना, हे खूप सारे मंडीत येते रविवार दिवशी. त्यांना सुट्टी राहते तर घ्यासाठी ते मंडीत येते. त्याच्यामुळे हे गर्दी होण्याचं कारण आहे दोस्तो. पहा मित्रो, गाडी कशी फसून आहे, कशी पार्किंगला लावा लागते. मागून ट्रक, समोरून ट्रक. बघा झाला आता घेऊन निघून राहिलो. सगळा माल घेऊन झाला आता. पहा मित्रो, रविवारची गर्दी पहा, गर्दी ऑटोवाले. आता मंडीच्या बाहेर निघालो मित्रो. आता चाललो दुकानावर. आज रविवार असल्यामुळे सब टू व्हीलर वाले, सब घरगुती लोक, सगळे घरगुती लोक राहते. सब गर्दी, त्यांचीच गर्दी आहे आता, त्यांचीच गर्दी सगळी. कसं आहे, आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती आज मार्केटमध्ये. आणि माल बी घेणं होतं ना, आम्ही थोडा लेट झालो असतो म्हणून थोडा का नाही आज व्हिडिओ थोडासा कमी याचा राहणार. आणि थोडासा कसं बोलायला वगैरे भेटलं नाही मंडीमध्ये, म्हणून थोडासा व्हिडिओ आज कमी याचाच राहणार. माल घेणं आणि एका हाताने व्हिडिओ बनवणं टाइम लागते दोस्तो. कसं आहे, माल घेणंच नाही होत म्हणून कसा पटापटा माल घेतला दोस्तो. कसा आहे, धंदा बी पाहावा लागते ना, व्हिडिओ बी बनावं लागते. मध्ये चिल्लरच खूप लोक राहते, त्याची गर्दी राहते. व्यापारी तर कमी राहते पण चिल्लरवाले खूप राहते ना. कसा बाजार चिल्लरवाले असल्यामुळे का नाही खूपच गर्दी राहते.
तर खूप भारी जाते दोस्त आम्हाला, कारण गर्दी असल्यामुळे व्हिडिओ बी काढता येत नाही बरोबर आणि माल बी नाही घेता येत, त्याच्यामुळे टाइम बी होऊन जाते आणि लेट होऊन जातो दोस्त. पोचलो दुकान पाशी. आता आमच्या दुकानच्या बाजूचा रोडचं काम चालू झालंय. ठीक आहे मित्र, तुमचा माल आला दोस्तो. हा माल मी शुक्रवारी ऑर्डर केला होता आणि आज त्यांनी आणून दिला. कॅश पेमेंट असते यांचं. अजून पण एक माल आला. हा पण माल शुक्रवारची ऑर्डर होती, त्यांनी पण रविवारी आणून दिला. पार्लेजीचा माल आहे. लावणं चालू आहे आता पार्लेजी बिस्किट. पार्लेजीचा माल एक हप्ता आला नव्हता, त्याच्यामुळे पार्लेजी पुरे खतम झाले होते.